महाराष्ट्र में छात्रों को कृषि की बुनियादी जानकारी देने के लिए पाठ्यक्रम में कृषि से संबंधित सामग्री जोड़ी जा रही है। स्कूली शिक्षा राज्य मंत्री पंकज भोयर ने इस संबंध में बताया कि कृषि का एक अलग महत्व है और छात्रों को जैविक खेती के साथ ही आधुनिक तकनीक की जानकारी देना आवश्यक है। शिक्षा को और बेहतर बनाने के लिए कैम्ब्रिज एजुकेशन और अन्य माध्यमों के साथ समझौता किया गया है। उन्होंने भरोसा जताया कि इस नए पाठ्यक्रम से निश्चित रूप से विद्यार्थियों को लाभ होगा। आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये कृषीचं महत्त्व जाणून येणाऱ्या नवीन पिढीला देखील या शेतीबद्दल माहिती असली पाहिजे, त्यांच्यामध्ये रुची निर्माण झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे। या अनुषंगाने आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे कृषी ह्या विषयाचा अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी समावेश करतो। निश्चितच खूप आधीपासून परसबाग हा विषय आपल्या याच्यामध्ये त्या ठिकाणी होतो। आपण देखील जेव्हा शिक्षण घेत होतो परसबाग नावाचा एक विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये होता, परंतु आता काळानुरूप त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीचं महत्त्व, बांबूच्या लागवडीचं महत्त्व आणि या नवीन शेती पद्धतीमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर याच्या अनुषंगाने आपण ह्या अभ्यासक्रमामध्ये आता समावेश करणार। न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये केंद्र सरकारने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहे आणि त्यांनी दिलेल्या गाईडलाईन्सच्या अनुषंगानेच आपण राज्य सरकारने देखील अभ्यासक्रमामध्ये तशा पद्धतीचे बदल केले आहेत।